लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त आणि धमाकेदार एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत असतो की इकडे जी काही वसू असते ती माननीला म्हणत असते, अगं माननी तुझ्या सुनेला जा विचार, तिने हे सगळं का केलं असं म्हटल्यानंतर आता माननी नंदिनी आणि त्याचबरोबर वसूच्या समोर येऊन उभा राहते. आता इकडे नंदिनी तर फार रडत असते. वसूला मात्र फार बरं वाटत असतं. तिला वाटत असते की आता नंदिनीचं थोबाड फुटणार. मात्र इथे जी काही माननी असते तिने वसूचं डायरेक्ट थोबाड फोडलेला असतो. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. ही वसू तर शॉकमध्येच गेलेले असते. आताच घरच्यांना कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. नंदिनी जी असते ती माननीकडे पाहते, जीवाकडे पाहत असते. हे सगळं काय चाललंय. जी चपराक खरं तर नंदिनीच्या गालावर पडणार होती ती वसूच्या गालावर का पडली असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सगळेजण हादरलेले असतात. जी काही माननी असते ती वसुताईला म्हणत असते, का केलं हे सगळं काही वसुताई तुम्ही, हे सगळं काही आत्ताच सांगायची तुम्हाला काय गरज होती, बोला ना वसुताई असं माननी ओरडतच बोलत असते. इकडनं विक्रम म्हणत असतं, अगं माननी पण हिने सांगितलं म्हणून तर सगळं काही समोर आलं ना. त्यावर माननी म्हणत असते, अजिबातच नाही. तुम्हाला काय वाटलं मला काही माहीत नाही. नंदिनी प्रेग्नेंट नाही हे मला आधीच माहीत होतं. जेव्हा माननीच्या तोंडातून हे शब्द ऐकले जातात तेव्हा मात्र घरच्यांना सगळ्यांना शॉक बसलेला असतो. जी काही नंदिनी असते ती माननीच्या चेहऱ्याकडे पाहतच असते. आता इकडं रम्या रागातच माननीकडे जाते आणि म्हणत असते, मामी तू खोटं बोलतेस ना, हे सगळं काही तुला आत्ताच कळलंय ना. माननी आता तिच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणत असते, रम्या या माझ्या 2 सुनात का, त्यांच्यावर मी लेकीसारखं प्रेम केलं असं म्हणून आता माननी नंदिनीकडे जाते. नंदिनीच्या गालावर हात ठेवत असते आणि म्हणत असते, आणि जी आई खरी असते का, तिच्या लेकराच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे तिला लगेच कळतं ग. जीवा नंदिनी गेले अनेक महिने जरा वेगळं वागतात, तुटून वागतात. मला हे कळत होतं, समजत होतं. पण या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली ती म्हणजे काव्याने त्या दिवशी सगळं मला सांगितलं तेव्हापासनं. काव्या म्हटली की वटपौर्णिमे दिवशी कशा प्रकारे त्या विजयरावने खरं तरी ते नंदिनी आणि जीवाच्या रूममधलं ते खोटं पोट बाहेर काढलं. आणि त्यानंतर जीवाने सांगितलं की ते पोट मी माझ्यासाठी आणलं होतं आणि ते पोट बघण्याची मला फार इच्छा होती. त्यामुळे मी त्यांच्या रूममध्ये गेले. तेव्हा मात्र जीवा आला. जेव्हा जीवाला कळलं की मी ते खोटं पोट शोधते तेव्हा मात्र जीवाचे जे काही हावभाव होते, जीवा जो काही घाबरला होता त्या दिवशीच मला जरा संशय आला होता. आता हे सगळं काही आतापर्यंत घडलेलं सगळं काही आपल्याला माहीत होतं, पण मात्र माननीला ही गोष्ट कधी कळली याची सुरुवात आता इथून पुढे होत आहे. आता इथे नंदिनी आणि जीवा बोलत असतात. माननी वरच्या रूममध्ये जात असते आणि तेव्हाच खरं तर नंदिनीचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. नंदिनी इथे रडतच म्हणत असते, मी जर काव्याचं पुस्तक द्यायला वाट वाकडी करून त्या IAP रोडच्या दिशेने गेलेच नसते तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावंच लागलं नसतं ना. माझा अपघात झाला असता आणि न मी हॉस्पिटलमध्ये जाऊन दुसऱ्या कुणाच्या तरी मुलाला वाचवण्याच्या नादात स्वतःच्या पोटावर पडले असते ना. माझं मिसकॅरेज झालं असतं. आपलं बाळ माझ्या पोटात सुखरूप असतं. आता जेव्हा हे माननी ऐकते तेव्हा मात्र ती पुरती हादरलेली असते, पण मात्र स्वतःला सावरत असते आणि सगळं काही बोलणं ऐकत असते. इकडे नंदिनी म्हणत असते, या सगळ्या काही जरतच्या गोष्टी जीवा. माझं मिसकॅरेज झालं नसतं तर मला हे सगळं काही काव्यापासून लपवावं लागलं नसतं. मला तिची एक्झाम, तिची डिलिव्हरी हे सगळं काही सुरळीत पार पडून द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला नाही माहीत, जेव्हा आई माझ्या पोटावर अंगारा लावतात आणि काव्या आणि बाबा प्रत्येक महिन्याला माझी विचारपूस करायला येतात तेव्हा माझ्या तोंडावर कुणीतरी उशी दाबून बसले असं मला वाटतंय. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कधी संपणार आहेत, हे सगळं संपायच्या आधी मीच तर नाही ना संपणार. हे सगळं काही नंदिनीचं बोलणं इकडनं माननी ऐकत असते. नंदिनीच्या या त्यागाची खरं तर माननीला तेवढीच जाणीव असते, त्यामुळेच ती शांत उभा राहिलेली असते. जीवा इकडे नंदिनीला समजावत असतो, नंदिनी अजिबात असा विचार करू नकोस ना, असं काय बोलतेस तू, आपलं ठरलंय ना काव्याची डिलिव्हरी आणि एक्झाम झाली की आपण सगळ्यांना सगळं सांगणार आहोत म्हणून नाक घासून सगळ्यांची माफी मागणार आहोत. मी तुझ्यासोबत आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नको. आता हे सगळं काही जीवा नंदिनीशी बोलत असतो. इकडे माननीला मात्र हे सगळं ऐकून हादरा बसलेला असतो. तिच्या हातात जी काही बॉटल असते आणि तीच तिच्या हातातून पडलेली आहे. जीवा नंदिनीने हे आवाज ऐकल्यानंतर ते दोघे घाबरलेले असतात आणि दरवाजा उघडूनच बाहेर आलेले असतात. मात्र माननी तिथून गायब झालेली असते. तेव्हा मात्र जीवा नंदिनीला थोडीसुद्धा कल्पना नसते की हे सगळं काही माननीने ऐकलेलं असेल. हे सगळं काही जेव्हा माननी सांगते तेव्हा मात्र सगळ्यांनाच रडू कोसळलेलं असतं. इकडनं जी काही रम्या असते ती मात्र अजिबात शांत बसत नाही. ती माननीवर ओरडत असते आणि जाब विचारत असते, अगं मामी आई खरंच बोलत होती ना, मग तरीसुद्धा तू आईला का मारलंस. ही नंदिनी प्रेग्नेंट नाही ना, ही गोष्ट तर खरी आहे ना. त्या दिवशीसुद्धा ही नंदिनी खोटंच बोलत होती आणि मी खरं बोलत होते, तरीसुद्धा मामाने मलाच मारलं. या घरात खऱ्याला न्यायच नाही का. जी माणसं खरी बोलतात त्याला मारलं जातं आणि जी माणसं खोटं बोलतात त्याला डोक्यावर घेऊन फिरवलं जातं.
ही नंदिनी खोटं बोलते, हिने काव्याशी खोटं बोललं, आपल्या सगळ्यांशी खोटं बोललं, ह्या सर्व घराला अंधारात ठेवलं. आज मामी तुला मान्यच करावं लागेल की ही नंदिनी खोटारडी आहे असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला फार वाईट वाटत असतं. इकडे मात्र माननीने नंदिनीची बाजू घेतलेली असते आणि रम्याला सुनावलेलं असतं. माननी म्हणत असते स्वतःची दुखरीनं सुद्धा तिनेच लपून ठेवली. हे सगळं काही तिने का केलं? अगं या सगळं करण्यासाठी मोठं काळीज लागतं, हिंमत असावी लागते. अगं एवढा मोठा त्याग तिने कशासाठी केला? हे सगळं काही तिने आपल्या सगळ्यांसाठी केलं, आमच्या सगळ्यांसाठी केलं, काव्यासाठी केलं, स्वतःच्या बहिणीसाठी केलं. तिची परीक्षा, तिचा अभ्यास, तिची डिलिव्हरी हे सगळं काही नीट पार पडावं, आम्हाला सगळ्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून एवढं मोठं सत्य तिने स्वतःच्या मनात उरात लपून ठेवलं. स्वतःचं बाळ गमवलं तरीसुद्धा त्या दुःखाला बाजूला करून आमचा आनंद ती बघण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं काही करण्यासाठी मोठी हिंमत लागते आणि हे सगळं काही फक्त नंदिनीच करू शकते. आपल्या सगळ्यांना हे करणं शक्यच नाही, आपल्यात खरं तर एवढी हिंमतच नाही असंही ते माननी रडतच म्हणत असते. इकडे रम्या आणि वसूला काळी मात्र सुद्धा फरक पडत नसतो. त्या दोघीही रागानेच पाहत असतात. आणखी सुद्धा इथे आम्हीच खरे आहोत असं त्यांना वाटत असतं. माननी म्हणत असते जी मुलगी आजपर्यंत एकही खोटं बोलली नाही त्या मुलीने एवढे महिने एवढं मोठं सत्य लपून ठेवलं. का लपून ठेवलं? एवढा साधासुद्धा विचार तुमच्या मनात आला नाही? तिला किती त्रास होत असेल, तिचा किती जीव गुदमरत असेल याचा तरी जरा तुम्ही विचार करायचा. नंदिनी हे सगळं काही तू कसं काय करू शकतेस? अगं स्वतःच्या बहिणीसाठी आणि आमच्यासाठी एवढं मोठा त्याग तुला काय गरज होती करायची? एकदा मला सांगायचं तरी होतंच ना. अगं मी समजून घेतलं असतं तुला असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला फार रडायला येतं. नंदिनी पडदिशीन माननीला घट्ट अशी मिठी मारत असते. इकडे काव्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. काव्या इकडनं म्हणत असतं ताई हे सगळं काही तू का केलंस? एवढी महत्त्वाची का गं मी तुझ्यासाठी असं म्हटल्यानंतर नंदिनी डोळे पुसते, काव्याकडे जाते आणि काव्याला घट्ट अशी मिठी मारत असते. इकडे माननी जीवाकडे जाते आणि त्यालासुद्धा इथे घट्ट अशी मिठी मारत असते. जीवाच्या डोळ्यातसुद्धा फार पाणी आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते काव्या तुला नाही माहीत, तू माझा जीव की प्राण आहेस, तुला काही झालेलं मी अजिबातच सहन करू शकत नाही. माझं बाळ तर मी गमवलंय, मात्र तुझ्या बाळाला मी थोडासुद्धा धक्का लागून देणार नाही. मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे असंही ते नंदिनी म्हटल्यानंतर आता काव्या तिचे डोळे पुसत असते. इकडनं पार्थ मात्र रागवलेला असतो. पार्थ म्हणतो असतो नंदिनी तुम्ही हे ठीक नाही केलं, तुम्ही ही गोष्ट लपवायला नको होती. आधी जीवाने माझ्यापासून एक गोष्ट लपवली, त्यानंतर काव्याने लपवली आणि आता तुम्ही सुद्धा, तुमच्याकडनं ही मला अजिबातच अपेक्षा नव्हती, तुम्ही सुद्धा जीवाच्या नादी लागून बिघडलात नंदिनी असंही ते पार्थने म्हटल्यानंतर इकडनं काव्या म्हणत असते पार्थ काय बोलताय तुम्ही, खरं तर आपलं चुकलंय असं म्हणून तिच्यासमोर आता कान पकडूनच उभा असते. नंदिनीताई खरंच सॉरी, माझं चुकलंय. इकडनं नंदिनी म्हणत असते वेडीस का काव्या तू असं काय करतेस? काव्या म्हणत असते तू वेडीस नंदिनीताई? अगं असं कोण करतं स्वतःच्या बहिणीसाठी? एवढा मोठा त्याग तू कसं काय करू शकतेस? खरंच गेल्या जन्मात मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून माझी तू बहीण झाली असेल असं रडतच म्हणत असते. काव्या नंदिनी परत एकमेकींना मिठी मारत असतात. दोघींचं रडू काही आवरत नसतं. घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं, मात्र ह्या रम्या आणि वसूच्या डोळ्यात थोडंसुद्धा पाणी नसतं. इकडनं जी काही नंदिनी असते ती ते काव्याला म्हणत असते तुला आठवतंय गुरुजी काय म्हटले होते? ते म्हणाले होते तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाटून घ्यावी लागेल. उन्हाळा, पावसाळा, सुख, दुःख, माया, एकमेकीच्या डोळ्यातलं पाणी हे सगळं काही करताना काव्या मला अजिबात त्रास झाला नाही. तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. माझा जीव फक्त जीवासाठी तुटत होता. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कराव्या लागत होत्या, पण माझी त्यांनी कधीही साथ सोडली नाही. पार्थ तुमचा भाऊ लाख मोलाचा आहे असं म्हटल्यानंतर पार्थ रागातच जीवाकडे जातो आणि म्हणत असो लाख मोलाच्या भावाचं काय करायचं मी? त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. त्याला किती वेळेस मी सांगितलं की काही झालंय का, काही अडचण आहे का, पण मात्र ह्यांनी थोडंसुद्धा तोंड उघडलं नाही आणि सगळा त्रास स्वतःने एकट्याने सहन केला. असं म्हटल्यानंतर दोघांना भरून आलेलं असतं. दोघांनी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते. दोघांचंही रडू कोसळलेलं असतं. ह्यांना दोघांना रडताना पाहून खरंच सगळ्यांनाच रडायला आलेलं असतं. पार जीवापुढे हात जोडत असतो. मी तुमच्या दोघांचे उपकार कधीही विसरणार नाही असं म्हणत असतो. जीवा म्हणत असतो असं काय करतोस दादा? अरे मी खोटं बोललो तुझ्याशी, मी माफी मागायला हवी तुझी असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो असं अजिबातच नाही जीवा, तू केवढा मोठा त्याग केलास हे तुला नाही माहीत. अरे काव्या साधं मिसकॅरेजची गोष्ट ऐकली तरीसुद्धा त्या हादरत होत्या. आज तुम्ही माझ्या बेबूसाठी आणि माझ्या काव्यासाठी जे काही केले ना त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील असंही ते पार्थ म्हणत असतो. जीवा म्हणत असतो असं काही नाही आहे दादा, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. असं अजिबात बोलू नको, मी काही परक आहे का असंही ते जीवा म्हणत असतो. इकडनं काव्याला सुद्धा वाईट वाटत असतं. काव्य म्हणत असते खरंच पार्थ आपण ह्या दोघांचे ना आयुष्यभर ऋणी राहणार आहोत. कारण की मी तर काय काय केलंय नंदिनी ताईला, तर मी किती प्रश्न विचारले
अगं तुला डोळे लागत नाहीत कसली नंदिनी ताई? तुझं काय चाललंय? तू तुझ्या बाळाशी बोलत नाहीयेस. एकदा तर मी विचारलं, अगं नंदिनी ताई तुझं हवं तेवढं पोटच दिसत नाही. हे सगळं काही मी तिला विचारत होते. हे सगळं काही मी विचारल्यानंतर तुला काय त्रास होता असेल ताई? जिने स्वतःचं बाळ गमवलंय, तिला हे सगळं काही विचारल्यानंतर तिच्या मनावर काय दडपण येत असेल याचा सुद्धा मी जरासा विचार केला नाही. मला कसं कळलं नाही हे सगळं काही तुझ्यासोबत घडत असेल म्हणून. मी का तुला समजून घेतलं नाही ताई? मी तुझ्यासाठी काही करू शकले नाही असे ते काव्या रडतच म्हणत असते. इकडे विक्रमला सुद्धा त्यांचं वागणं आठवत असतं. जीवाला त्यांनी कशा प्रकारे ओरडलं, कशा प्रकारे त्याला सांगितलं की तू टेंडर हातातून घातलंस, तू बाप होणारच आता थोड्या दिवसात, आणि तरीसुद्धा तुला थोडीसुद्धा अक्कल नाही. हे सगळं काही बोलणं आठवतं. आता विक्रम नंदिनीकडे जातात, नंदिनीला जवळ घेत असतात. नंदिनीला फार रडायला येत असतं. नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी हे सगळं काही तूच करू जाणं, हे सगळं काही करण्याची हिंमत बाळा तुझ्यात कुठून येते असंही ते विक्रम म्हणत असतात. आता विक्रम जीवाकडे गेलेले असतात आणि जीवाला म्हणत असतात, का केलंस हे सगळं काही जीवा? तुला काहीच वाटलं नाही हे सगळं काही करताना? तुझ्या हातनं एक क्लायंट गेला तर मी तुला काय काय बोललो? अरे त्या क्लायंटला एक किड्स रूम हवी होती आणि त्याची डिझाईन त्याला हवी होती आणि तू कॅन्सल केलंस म्हणून तुला जे नाही ते मी बोललो. तू स्वतःचं बाळ गमावून बसलास. अरे तरीसुद्धा मी हे सगळं काही केलं. तुमच्या आड आलो मी. तुझ्या दुःखात आणखी भर केली मी. एकदा तरी ह्या बापाला सांगायचंस. ह्या बापाने तुला समजून घेतलं असतं ना रे जीवा? का असं केलंस असा त्याला प्रश्न विचारत असतात. आता दोघांनाही भरून आलेलं असतं. दोघीही एकमेकांना घट्ट अशी मिठी मारत असतात. दोघांनाही स्वतःचं रडू अजिबातच आवरलेलं नसतं. विक्रमला ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. आपल्या मुलाच्या मनातलं दुःख आपण समजू शकलो नाही याची खंत खरं विक्रमला वाटत असते. इकडे शारदाला सुद्धा भरून आलेलं असतं. इकडनं मिथून काका सुद्धा येतात आणि म्हणत असतात, दादा आणि वहिनी आपली पोरं खूप मोठी झालीत बरं का. म्हणजे हा जीवा तर आभाळा एवढा झालाय. याला एकदा सुद्धा वाटलं नाही की हे सगळं काही एकदा या काकाला सांगावं. मी तुला समजून नसतं का रे घेतलं जीवा? मांडलं जीवा तुला. हे सगळं काही फक्त तू करू जाणं आणि तुझी नंदिनी करू जाणं. एवढं मन कसं काय मोठं असू शकतं एखाद्याचं? हे सगळं काही फक्त दुसऱ्यांसाठी? एवढं सगळं कसं काय करू शकता तुम्ही एकमेकांसाठी? असंही ते जे काही मिथून असतात ते रडतच म्हणत असतात. आता ह्या चौघांची नजर मिथून काकांनी काढलेली असते आणि इकडे जीवाला जाऊन घट्ट अशी मिठी मारलेली असते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. नंदिनीच्या एवढ्या मोठ्या त्यागाचं खरं सगळ्यांनी स्वागत केलेलं असतं. सगळ्या गोष्टी कशा छान झालेल्या असतात. आता जेव्हा मिथून काका जीवाला मिठी मारतात तेव्हा मात्र जीवाला नंदिनीची आठवण होती. नंदिनीने ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास किती सहन केला हे जीवाला चांगलंच माहीत असतं आणि त्यामुळेच तिला जाऊन मिठी मारत असतो. नंदिनीसुद्धा जीवाच्या कुशीत तिथे विसवलेली असते. तिचा सगळा त्रास आता संपलेला असतो. तिचं मन मोकळं झालेलं असतं. आज सगळ्यांनीच खरं नंदिनीला आणि जीवाला समजून घेतलेलं असतं. इकडे मात्र रम्या आणि वसूचा जळफाट होत असतो. आता ह्या सर्व गोष्टी कळलेल्या असतात. शेवट राहिलेला असतो तो म्हणजे सरोगेट मदरचा, आणि तेच सत्य आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनी ते सगळ्यांना म्हणत असते, मी आणि जीवाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. जीवा म्हणत असतो तो निर्णय म्हणजे सरोगशीचा होता. त्यावर इकडनं पार्थ म्हणत असतो पण त्यासाठी नात्यातली मुलगी लागते. त्यावर जीवा म्हणत असतो आमची सरोगेट मदर नात्यातलीच आहे, ती म्हणजे आर्या. आता आर्या नाव ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडनं विक्रम चिडलेले असतात. विक्रम म्हणत असा सरोगशी एवढा मोठा निर्णय घेण्याआधी एकदा विचारायचं तरी. आता नेमकं ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतात हे पाहण्यासारखंच आहे. इकडे रम्या आणि वसू तर फार खुश झालेले असतात कारण की जीवा नंदिनीला ओरडा भेटलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.